मचाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची मालिका काही थांबताना दिसून येत नाहीये। त्याच आता कराडच्या एन्काउंटर प्रकरणाबाबत अनेक गोष्टी समोर येत आहेत, त्यावर अनेक लोक बोलतायत। धनंजय मुंडे यांचा हा डाव असू शकतो अशी टीका करुणा शर्मा यांनी केली। रणजित कासले याचं असं म्हणणं आहे की वाल्मिक कराड यांच्या एन्काउंटरची ऑफर घेऊन 2 IPS अधिकारी आणि 1 IAS अधिकारी त्यांच्याकडे आले होते। इतकंच नाही तर या एन्काउंटरच्या बदल्यात त्यांना एक भली मोठी रक्कमची ऑफरही देण्यात आली होती। अर्थात या सगळ्यांची नोंद त्यांनी बीडच्या पोलीस स्टेशनच्या डायरीमध्ये केली असंही त्यांनी म्हटलंय। पोलीस स्टेशन डायरी हा सर्वात मोठा पुरावा मानला जातो, पण दुसऱ्या बाजूला SP नवनीत कावत यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावलेत। पण स्टेशन डायरीमध्ये जर या सगळ्या गोष्टींची नोंद असेल तर स्टेशन डायरी पब्लिक समोर येणार का? रणजित कासले यांनी केलेले हे सगळे दावे जर खरे आहेत तर या दाव्यानुसार वाल्मिक कराड याच्या एन्काउंटरमध्ये कोणाला एवढा इंटरेस्ट होता, तो एन्काउंटर नेमका कोणाला करवायचा होता, ते 2 अधिकारी नेमके कोण होते जे ही सगळी ऑफर घेऊन कासलेकडे आले होते, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणं ही तितकंच महत्त्वाचं आहे। आणि त्यातच दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रणजित कासले यांनी केलेले हे दावे कशावर नेमके आधारित आहेत की हे सगळे केवळ फक्त एक आरोप आहे याची चौकशी देखील व्हायला पाहिजे। या सगळ्या विषयावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पाहत रहा MCN न्यूज।